पहिला प्रश्न असा विचारेल की त्रिदोष, मी निसर्गोपचार तज्ञ आहे त्यामुळे मी ह्यातलं जाणते की त्रिदोषाचं महत्व काय, परंतु आपल्या ज्या सर्व प्रेक्षक आहेत त्यांना तुम्ही त्रिदोषाबद्दल थोडक्यात माहिती सांगा. थोडक्यात म्हणजे काय, पहिली गोष्ट म्हणजे माणूस जो जन्माला येतो ते वात, पित्त आणि कफ या बॉडीमध्ये प्रिन्सिपल घेऊनच जन्माला येतो, बरोबर आहे. येस. ते जर समप्रमाणात असेल तर त्याचं बॅलन्स झालं. ते जर थोडंफार वेगवेगळं झालं की तो दोष झाला आणि त्याला आपण त्रिदोष म्हणतो. बरोबर. एवढीच अगदी सरळ आणि साधी व्याख्या आहे, त्याच्यामध्ये खूप मोठं काय गहन सायन्स नाहीये. पण फक्त ते दोष नीट करण्यासाठी काय करायला लागतं की जे बॉडी मधला जो जास्त पित्ताचा भाग आहे, हल्ली ऍसिडिटीज ही सगळ्या रोगांची जननी झाली, बरोबर आहे, बरोबर आहे. बरोबर. तर तो पित्ताचा भाग आपण जर काढला, जो एक्स्ट्रा झालेला आहे, तो वाताचा समजा जास्त झालाय, गुडघे कुटकुरतायत, हे होत आहे, ते झालंय, त्याचा भाग काढला. कफाचा जर समजा आपल्याला सर्दी, खोकला, ताप, इन्फ्लुएन्झा, अमकं ढमकं हे सगळं जे होत आहे ते कफाच्या एक्स्ट्रा लेवल होतं, तर तो काढला, झालं, आपण बॅलन्स झालो. आणि ते काढण्यासाठी मी माझी सगळ्यात महत्वाची, ह्या पूर्ण मुंबईमध्ये कुणाकडे नसेल, महाराष्ट्रामध्ये नसेल अशी एक सकाळी ब्रह्ममुहूर्तावर घ्यायची पावडर आहे. वा. ती पावडर तुम्ही घेतलीत की तुमचे दोष, म्हणजे असं काही असं जादूची गाडी नाही ना की आज पावडर घेतली आणि उद्या झालं एकदम सगळ्यात दोष व्यवस्थित झाले, असं काय भाग नाहीये त्याचा. तर ते तुम्ही फक्त ती 4:45 वाजता उठून पावडर घ्यायची. 1 चमचा तुम्ही ती पावडर घ्यायची, साध्या पाण्यामध्ये फक्त घालून कडेला उशिरा दवाखाना हे ठेवून घ्या तुम्ही. आणि तुम्ही घेतली पावडर, लगेच जाऊन झोपून घ्या. तुम्ही झोपला खलास, सकाळी उठायचं आहे 6 वाजताना, वॉशरूमला जायचं आहे, जे पण एक्सेस पित्त असेल, एक्सेस वायू असतील, एक्सेस कफ आहे, त्या वेळेला ते तुमच्या शरीरातून बाहेर पडतील आणि तुम्ही त्रिदोष मुक्त झालात. तुम्हाला तेव्हा हार्टचा प्रॉब्लेम असो, तुम्हाला आर्थरायटिस असो, नी जॉईंटमेंटचा नी रिप्लेसमेंट हल्ली सांगतायत, तो प्रॉब्लेम असो, अदरवाईज सर्दी, कफ, खोकला किंवा इतर ज्याच रोग आहे, डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, BP आहे, सगळे जे स्किनचे सोरायसिस आहे, हे सगळे रोग एका, म्हणजे म्हणतो ना 100 रोगांचं एकच रामबाण औषध म्हणजे माझी ती सकाळची पावडर.